सह्याद्री न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख। आज आपण दर्यापूर मध्ये होतो आणि दर्यापूर मध्ये जसं जसं थंडीचं तापमान कमी होत आहे पण राजकारणाचं तापमान वाढताना दिसत आहे। आज आपल्या सोबत काँग्रेसचे तालुका प्रमुख आहेत। नगर परिषदच्या संदर्भात आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। दादा, काय एकंदरीत कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? आमचा प्रचार हाऊस टू हाऊस चालू आहे, प्रत्येक मतदाराला भेटणं चालू आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे। लोक स्वतःहून घराच्या बाहेर येतात, आम्हाला भेटतात आणि आमचं मनोबल वाढवतात। आता एकंदरीत जर दर्यापूरच्या निवडणुकीच्या संदर्भात जे चर्चा सुरू आहे, 2 गावात लढवत आहे अशी चर्चा सुरू आहे, काय सांगू शकता त्या? नाही, मी माझ्या पत्नीला प्रथमताच उभं केलेलं आहे, त्याच्यामुळं मला लोकांनी मी स्वतःहून उमेदवारी नाही घेतली, मला लोकांनीच उमेदवारी घ्यायला सांगितली आणि माझ्या पत्नीला लोकांचा चांगला प्रतिसाद पण भेटत आहे। आता एकंदरीत अकोट मतदारसंघाचे आमदार आहेत प्रकाश पाटील भारसाकडे, त्यांनी असं एक आश्वासन दिलेलं आहे की इथं पैशाची कमी आणि निधीची कमी मी पडू देणार नाही, त्यावर काय बोलणार? मागच्या वेळेला सुद्धा त्यांचे मोठे मोठे नेते आले होते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आणि तेव्हा सुद्धा हेच सांगितलं होतं की प्रत्येक प्रभागाला 2-2 कोटी रुपये देणार। मग ते त्यांचं आश्वासन कुठं हवेत विरलं? इव्हन दादा एक सांगा, मतदारांना कसं आता तुम्ही फेस करत आहात? मतदारांना आम्ही एकच सांगत आहे की तुमचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। तुमचे जे मूलभूत सुविधा आहेत, सोयी सुविधा आहेत, त्या आम्ही पूर्णत्वास नेऊ। नक्कीच। तर आज आपल्या सोबत होते सुधाकर पाटील भारसाकडे, जे की दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पत्नी त्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत। जसं जसं निवडणुकीचं राजकारण तापत आहे तसं तसं दर्यापूरचं चित्र आणि समीकरण हे बदलताना दिसत आहे। हा जो प्रचार आहे, हा प्रचाराला सुद्धा कुठं गती निर्माण झालेली आहे। त्या संदर्भात आज आपल्या सोबत आहेत सुनील पाटील गावंडे, जे की कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे। दादा, हा प्रचार जो सुरू आहे कसा फेस करता आता? आता आमचा प्रचार जवळपास 3-4 दिवसापासून चालू आहे। अतिशय चांगला प्रतिसाद काँग्रेस पार्टीला इथं आहे आणि लोकांच्या बोलण्यावरून, मतदाराच्या याच्यावरूनच आम्हाला 100% विजयाची खात्री आहे। आणि ही जी लढाई आहे, ही लढाई विचारधारेची आहे। आता जो चर्चा करून राहिले जवळचा, तर तो विषय विचारधारेशी जुळतो। एका इकडे सेक्युलर आणि एका इकडे जातीवादी पक्ष, याची ही लढाई आहे। सर्व धर्म समभावाची ही लढाई आहे। एका इकडे जर आपण पाहिलं तर सत्ताधारी पक्ष आहे, कसं फेस करणार आहात? सत्ताधारी जरी पक्ष असला तरी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माचं घेऊन चालणारा आणि पक्ष असल्यामुळे आम्हाला सर्व जातीमधून मतदान होणार आहे, हे आमची एक जमेची बाजू आहे। आपल्यासोबत सुनील पाटील गावंडे होते, त्यांनी काँग्रेसची जे भूमिका आहे ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे। काँग्रेस हा एक विचारधारेचा पक्ष आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि जे गेल्या 2 दिवसापासून जे आपण एक चित्र पाहत आहोत, ते चित्र कुठंतरी बदलताना आपल्याला दिसत आहे। एक काँग्रेसची लाट शहरामध्ये येताना आपल्याला दिसत आहे। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जुळून राहा सह्याद्री न्यूज कडे। रवी नवलकार, सूरज देशमुख, दर्यापूर।